जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे, काही आपलं देणं आहे, काही त्यांचं घेणं आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. की मला लग्नानंतर हे पुढील शिक्षण पूर्ण करायचंय. इतकंच नाही, हेही सांगितलं होतं की पुढील शिक्षणासाठी तुम्ही मला सपोर्ट करणार आहात. खोटं. मी असं काहीही तुझ्या आईला कबूल केलं नव्हतं. तर प्लीज तुम्ही मम्मीला जाऊन बोला ना की जर तुमची माझ्या शिक्षणाला काही हरकत नाहीये तर त्या का नकार देतायत. सॉरी सीमा, मी मॉमला नाही समजावू शकत. तुझ्या बरोबर? पण कुठे? माझ्या स्वतःच्या घरी. हे बघ सीमा, असं काही नाहीये. तू आता थोडी डिस्टर्ब दिसतेस. आपण याविषयी नंतर बोलूया. नंतर नाही मोहनीश, नंतर नाही. माहित नाही नंतर तुमच्याकडे वेळ असेल वा नसेल. माझ्या मनात जे अनेक प्रश्न उठत आहेत त्या सर्वांची उत्तर मला आजच पाहिजे. का का माझी एका पाठोपाठ एक अशी फसवणूक होत चाललीये. जेव्हा एक मुलगी सून होऊन आपल्या सासरी येते तेव्हा तिच्या मनात न जाणू किती स्वप्न असतात. पण या घरात तर त्या नवीन सुनेच्या स्वप्नांची मातीच करून टाकलीये. ये ना आत. मम्मी, आत येण्या अगोदर गृहप्रवेशाचा विधी नाही करणार? सीमा, हे तुझे इंडिया नाही कॅनडा आहे. आणि इथे असं काही होत नाही. चल ये आत. आल्यानंतर या घरात माझा गृहप्रवेश झाला नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री मी माझ्या पती बरोबर नव्हते. अर्धी रात्र झाली आणि मोहनीश अजून नाही आले. एवढंच नाही तर माझ्या सासूबाईंनी माझ्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. मला शिक्षण सोडण्यासाठी पोलिसांची धमकी दिली गेली. मला घाबरवलं गेलं. इतकंच नाही तर इथे माझा पती माझ्या बरोबर असून सुद्धा मला त्याची साथ नाही मिळते. का का आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मोहनीश. द्या उत्तर द्या. सीमा, पण तू इतके सगळे प्रश्न मला का विचारतेस?
कारण तुम्ही माझे पती आहात. तुमच्या भरोशावर एका आई वडिलांनी आपल्या लाडक्या मुलीला इतक्या लांब पाठवलंय. तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील मोनिश. उत्तरं द्या. द्या उत्तरं. मोहनीश, उत्तर द्या माझ्या प्रश्नांची. माझ्या बरोबर फार मोठा धोका झालाय. नक्कीच या लोकांनी कोणत्या तरी स्वार्थासाठीच मला या घरात सून म्हणून आणलंय. काहीतरी नक्कीच गुपित आहे यांच्या आयुष्याचं, ज्याच्यात माझं आयुष्य नष्ट होत चाललंय. दुःख होतंय हा विचार करून की तुम्ही पण माझ्या प्रश्नांची उत्तर नाही दिलीत. नक्कीच या घराचं काहीतरी गुपित आहे, पण मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे की वेळ येईल तेव्हा हे गुपित तो नक्कीच उघडून दाखवेल. ही सावली कोणाची आहे?
सीमा मोनिश, ही काय मस्करी आहे? आणि तुम्ही ही साडी का नेसली आहे? प्लीज मोनिश, प्लीज जा ही साडी चेंज करा. हे बघा, ही जर मस्करी असेल ना तर फारच घाणेरडी मस्करी आहे. जा. ही मस्करी नाहीये. हेच माझ्या आयुष्याचं खरं रूप आहे. काय? हो, हे खरं आहे. नाही मोनिश, प्लीज प्लीज डोंट डू दिस टू मी. प्लीज. ही मस्करी फार जीवघेणी आहे. प्लीज अशी मस्करी नका करू मोनिश. सीमा, हेच विचारत आलोय. आजपर्यंत हेच विचारत आलोय मी परमेश्वराला की नाही सहन करू शकत मी हे आता. का नियतीने असा खेळ खेळला माझ्याशी, मला असं अपूर्ण बनवून. सीमा, या जगात मी एकटाच असा व्यक्ती नाही. माझ्यासारखे बरेच जण असे, पण आम्ही लोक आमच्या या सत्याला दुनियेसमोर कसे आणणार? कसे? परंतु मोनिश, तुम्ही आणि तुमच्या मम्मीने हे सगळं माझ्यापासून का लपवलं? मी या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ लावू? याचा अर्थ एवढाच आहे की मी संपूर्ण पुरुष नाहीये सीमा. परंतु हे सत्य मी तुला कसं सांगणार होतो? मला कसं सांगणार? म्हणजे मोनिश, तुमच्या आयुष्यातलं हे सगळ्यात कटू सत्य, ज्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, ही गोष्ट तुम्हाला सांगणं महत्वाचं नाही वाटलं? कोणत्या शब्दात सांगू तुला? आणि हे लग्न, या लग्नाला तर आता काहीच अर्थ उरला नाही. सीमा, मला माफ कर. मी तुला आयुष्यात कोणतंही सुख देऊ शकत नाही. हे लग्न, हे वैवाहिक जीवन माझ्यासाठी कधीच नव्हतं. मग का केलंत माझ्याशी लग्न? मॉमच्या हट्टामुळे. मी अविवाहित राहणं हे माझ्या मॉमला अजिबात नको होतं. आणि आजूबाजूचे लोक काहीही बोलले असते. या घराची अब्रू, आमचा बिझनेस, आमचं स्टेटस सगळं माझ्या नावानेच बनलंय. आणि जर लोकांना माझ्या आयुष्याचं हे खरं रूप समजलं असतं तर आमचं जगणं कठीण झालं असतं. तुम्ही माझ्याबरोबर फार मोठा विश्वासघात केलाय मोनिश. तुम्ही हा पण विचार नाही केलात की तुमच्या बरोबर लग्न करून एका मुलीचं आयुष्य हे मृत्यू समान होईल. ती कसं आपलं आयुष्य जगेल? न जाणू किती स्वप्न बाळगून आले होते मी या घरात. परंतु तुम्ही फार मोठा विश्वासघात केला माझ्या बरोबर, ते पण तुमच्या मॉमच्या सांगण्यावरून. मोनिश, तुम्ही त्यांना का नाही सांगितलं तुम्ही की तुमच्या या शापित आयुष्यासाठी तुम्ही एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत? का नाही सांगितलं? सीमा, ज्याचं शरीरच अपूर्ण असतं त्याच्या भावनाही अपूर्णच असतात. सीमा, माझ्याजवळ त्या भावनाच नव्हत्या. ती हिंमतच नव्हती की मी मॉमच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करेन. आणि परत या जगात माझ्याशिवाय मॉमचं कोणीच नाहीये. मला तिला दुःख द्यायचं नव्हतं सीमा, म्हणूनच मी त्याची प्रत्येक गोष्ट ऐकली. जे त्यांनी सांगितलं ते ऐकलं. आणि तुम्ही इतके दिवस इंडियात होतात. मी तुम्हाला भेटायला आले, विचारत राहिले. त्यावेळेस मला संशय आला होता की तुम्ही इतर मुलांसारखे का नाही आहात, का माझ्या बरोबर बोलत नाहीत, का आपल्या लग्नाविषयी सिरियस नाही आहात, का त्या मुलीला प्रश्न नाही विचारत ज्या मुलीबरोबर तुमचं लग्न होणार आहे. बस प्रत्येक वेळी मॉमचा हात धरून चालत राहिलात, त्यांच्या होला हो करत राहिलात.
तुम्ही त्यावेळी मला का नाही सांगितलं मोनिश? का नाही सांगितलं? सीमा, मी मान्य करतो की माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय. सीमा, त्यावेळी मी कितीतरी वेळा विचार केला की तुला भेटून तुला सांगून या लग्नाला नकार द्यावा, पण कित्येक वेळा मी हे प्रयत्नही केले की तू स्वतः मला लग्नाला नकार देशील, पण तू मला होकार दिलास आणि कुठे ना कुठे तुझं हे निष्पाप वागणं, तुझा हा सुंदर चेहरा मला आवडू लागला होता. सीमा, सीमा, मला तू आवडू लागलीस, पण मी तुला कोणतं सुख देऊ शकत नाही. मी विचार केला की आयुष्यातली सर्व सुखे तुला देईन, समृद्ध जीवन तुला देईन, पण हा वैवाहिक जीवनातला आनंद मी तुला नाही देऊ शकत. सीमा, जर तुला वाटतंय की मी तुझ्याबरोबर विश्वासघात करून फार मोठा गुन्हा केलाय, तर तू मला हवी ती शिक्षा दे. मला ती मान्य आहे. शिक्षा तर देवानेच मला दिलीये, पूर्ण आयुष्यभराची शिक्षा. काय करू मी? कुठे जाऊ? सांगा. मी माझे मम्मी पप्पा, माझा देश या सर्वांपासून किती लांब आले. काय करू? आणि आता तर मी तुमच्या बरोबर पण राहू नाही शकत, कारण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पाहीन तेव्हा तेव्हा मला माझ्या बरोबर झालेला विश्वासघात आठवत राहील. तुम्ही आता जरी तुमच्या खऱ्या रूपात राहिलात ना मोनिश, तरी प्रत्येक वेळी मला तुमचं हेच रूप दिसेल आणि माझ्या मनात सारखं टोचत राहील. सीमा, मी तुझं दुःख समजू शकतो, पण एकदा विचार कर सीमा, माझं हे रूप पाहून तुला इतकं दुःख झालं. मी तर या रूपाबरोबर जगतोय, या दोन स्वरूपात जगतोय. सीमा, मी बाहेरून एक पुरुष आहे, पण आतून एक स्त्री आहे. या अपूर्ण शरीराने जगणं किती यातनादायक असतं, सीमा, हे तुला समजू शकतं. मी बाहेर कोणालाच खरी स्थिती सांगू शकत नाही आणि नाही या वस्तुस्थितीला सोडून जगू शकतो. सीमा, मी कुठे जाऊ? पण मी इथे नाही राहणार मोनिश, नाही राहणार. आय एम सॉरी मोनिश. मी तुमच्या मनाच्या यातना समजू शकते, तुमची परिस्थितीही समजू शकते, पण मी काय करू? मी तुमची मदत कशी करू? माणुसकी या नात्याने माझी पूर्ण सहानुभूती आहे तुम्हाला, पण या विश्वासघाताला मी कधीच माफ करू शकणार नाही. तुम्ही खेळलेली ही चाल मी कधीच विसरू शकणार नाही, कधीच नाही. अगं, हे घर तुझंही आहे ना? माझं घर? फक्त सांगायला माझं घर आहे हे मम्मी, कारण घर तर प्रेम, कुटुंब, विश्वास आणि सत्याच्या आधारावर बनत असतं. पण माझ्यासाठी तर हे घर खोट्या भिंतींवर रचलेलं आहे. प्रत्येक वेळी मला धोका दिला गेलाय, स्वतःच्या स्वार्थासाठी माझा वापर केलाय तुम्ही. पण आता तुमच्यासारख्या मतलबी लोकांबरोबर एक क्षणही थांबणार नाही, एक क्षणही.